नमस्कार. आज परत एकदा तिसरी विजिट आपण सोमनाथ नाटे निळवंडीपाडे यांच्या बागेत आलोय. आणि मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपण हा क्रिम्सनच्या बागेमध्ये मागच्या वेळेस पण विजिट दिली होती, तर त्यांच्या बऱ्याचशा आपण आयडियाज आपण घेतल्या जाणून आणि त्याचे वापर आपल्या शेतीमध्ये केला. बऱ्याचशा लोकांनी त्याचा वापर केला. सोमनाथ पाटलांना बऱ्याच लोकांनी फोन पण केले का काय नियोजन आहे तुमच्या शेतीचं, क्रिम्सन व्हरायटी म्हणा, थॉम्सन व्हरायटी म्हणा. आपण आता या क्रिम्सनच्या प्लॉटमध्ये सोमनाथ पाटील यांच्या बागेमध्ये. नमस्कार सोमनाथ पाटील. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ या बागेचं आता इथून पुढचं नियोजन कसं असतं. आता यांचे शेंडाबाळी झाली, टॉपिंग झाली, आता पुढे खतांचं नियोजन कसं आहे आणि पावसाळ्यामध्ये काय काय काम करता त्याचं नियोजन आपण जाणू. सोमनाथ पाटील सांगा. आमचं टॉपिंग झालेली आहे. टॉपिंग होऊन साधारण 10 ते 12 दिवस झाले. आता नॉर्मल शेंडे फुट राहिले आता पुढचे. याच्यासाठी आम्ही एक ग्रीन एनर्जी केनलॉक म्हणून औषध आहे, ते मागच्या वर्षी 2 वर्ष आम्ही ट्रायल घेतल्या किती शेंडा थांबतो काय. 15 ते 20 दिवस 100% शेंडा लॉक होऊन जातो आणि काडी आणण्यास सुरुवातीला मदत होती. आता इथून पुढे आमचे 2 स्प्रे होतील त्याच्यावाले केनलॉक ग्रीन एनर्जीचा. आणि आता इथून पुढे फक्त आम्ही खाली 052-34 आणि फॉस्फरिक ऍसिड एकदा 1 किंवा 2 ऍप्लिकेशन करणार आहे, बाकी नाही. आणि याच्यात पूर्ण आता पाऊस पडला तर पूर्ण गवत वाढून देणार, नंतर त्याची कापणी करून मल्चिंग करणार. बाकीचं तुमचं फवारणीचं नियोजन काय काय राहतं पाणी टिकवण्यासाठी? पाणी टिकवण्यासाठी आता कसं यावर्षी पाऊसच लेट झाला आहे, त्यामुळे पाणी ओके. आणि केनलॉकचे जरी 2 स्प्रे मारले ना तर काळोखी पण येते पाण्याला, काडी आळायला मदत होते. बाकी म्हणजे आम्ही ट्रायल घेतलं मागचे 2 वर्ष आहे ना, ट्रायल घेतली कसं रिझल्ट आहे की नाही. तर एकदम म्हणजे मजुराची पाऊस त्यांच्या कामं राहतं, मजुरी येते नाही या सीझनला. मजुरी जास्त 2-3 हजार रुपये एकर मागतात. काय स्प्रेइंग फवारणी जाते अंदाजे याची? साधारण ते 1500 रुपयाच्या आसपास जातं लिटर. आम्ही टिपाला 500 घेत होते, साधारण 600 रुपये 600-650 रुपये एका एकरी खर्च येतो. एका एकरला 1500 रुपये. नाही एकरला नाही, एकरला नाही, 1 एकरला 750 रुपये. आणि मग मजुराची मजुरी किती? मजुरी तर काय 2-2.5 हजार रुपये एकर घेते फक्त एवढे शेंडे फोडायला. म्हणजे या अवस्थेत मारलं पाहिजे ही अवस्था किंवा ही अवस्था आहे ना, ही एकदम परफेक्ट. ही शेंडे म्हणजे लॉक केल्यानंतर जे असं पुढं फुटतं ना, जर मारलं 100% लॉक होतं. या वर्षी पाऊस लेट झालाय, त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या घड जिरण्यावर किंवा काडी पोचट पडतो म्हणतो आपण, त्याच्यावर काय परिणाम? रेग्युलर जर पाणी देत राहिलं ना, 3-4 दिवशी आपलं पाणी कमी करायचंच नाही. पाणी कमी केलं का घड बाजून पोकळ पडणार ना, घड बारीक निघतं. साधारण आता 20 तारखेनंतर पाऊस थोडा दाखवतोय, अजून 30 तारखेपर्यंत तर तशी काही शक्यता कमीच आहे. कुठं मोठं थोडा पडल. हवामान तज्ञांनी सांगितलंय का 20 ते 30 तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस पडेल, पण तसं वाटत नाही काही. याच्या काळात आपल्याला पाणी कसं दिलं पाहिजे? आपल्या मशीन नुसारच दिलं आपण आपलं सॉइल मॉइश्चर आहे ना, त्याच्या हिशोबाने आम्ही सर आता 4थ्या दिवशी आमचं साधारण 2.5-3-4 तास पण जातं. आता परत दुसरं आपलं खोडकिडीसाठी पावसाळ्यात काय नियोजन करतं? आता पहिला पाऊस पडला का मी डायरेक्ट 2 लिटर हॉटशॉट म्हणून येतं, म्हणजे इमिडिएट हॉटशॉट मग घ्या, कोणतं पण स्टँडर्ड कंपनीचं घ्या, पण बेस्ट रिझल्ट त्याचे. बरोबर. आता आम्ही एकदा आहे ना त्याला मेटाडोर आणि काय होतं रे, ॲप्लॉड मेटाडोर आणि ॲप्लॉड ना व्यवस्थित धुवून घेतले मिलीबग साठी पूर्ण. मग त्याचा खोड किडाला खोड खेळलं नाही एवढं, पण मग आपलं मिलीबगला कारण या वर्षीच आहे ना जास्त अटॅक होता मिलीबगचा. आम्ही 8 वर्षात पहिल्यांदा खोड धुतले. तर मित्रांनो, आज आपण सोमनाथ पाटलांच्या क्रिम्सन प्लॉट मध्ये आलो. पानांची काळोखी बघा, सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट. काडी मोजून ठेवलेली. काडी किती ठेवता सर? 32 ते 33. कारण आमच्या यावर्षी ग्राफ्टिंग आहे थोडं, 8-9 एकरचं. आम्ही थोडी काडी. मागच्या सीझनला किती टन माल निघाला? मागच्या सीझनला एकरी 10 टन क्रिम्सन 100% एक्सपोर्ट. 100%. 3 एकर मध्ये फक्त 5 क्विंटल 10 किलो लोकलला गेला. बाकी सर्व असं नियोजन आहे मित्रांनो. सोमनाथ पाटलांचा नंबर खाली दिलेला आहे. काही शंका असल्यास फोन करून त्यांना आपण कधीही विचारू शकता. केनलॉक औषधाबद्दल आपल्याला त्यांनी चांगली माहिती दिली. आपल्याला काही कोणत्या कंपनीची जाहिरात करायची नाही. एक चांगलं औषध आपल्याला शेतकऱ्यांना
शेंडा पुढचा खुडून सारखं खुडण्यासाठी येऊ नये. आणि त्या शेंडा येऊन त्याचा तोटा काय माहिती का, त्याच्यावर डावणी येतो. डावणी येणं म्हणजे ती एक प्रकारची जखम तयार करतं आणि झाडाची किंवा माणसाला जरी जखम झाली ना तर माणसाचं लक्ष त्या जखमीकडे आकर्षित होतं. म्हणजे हे पुढचे शेंडे काय करतात, करपा डावणी आला का झाडाचं अन्नद्रव्य सगळं त्या शेंड्याकडे जातं आणि ते एक प्रकारे ते अन्नद्रव्य झाडातच खात राहतं. झाडाला weak करतं. त्याच्यामुळे झाडाला वीक करतं. त्याच्यामुळे हे शेंडे आपल्याला येऊ न देणं हा बेस्ट पर्याय म्हणजे केनलॉक आहे. तर आपण याच्या फवारण्या 2-3 फवारण्या जर घेतल्या शेंडाबाळी झाल्यानंतर, खुडे थोडे थोडे बारीक आले त्यावेळेस, तर याचा 100% आपल्याला फायदा होतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. सोमनाथ पाटलाला फोन करा, कधी आपल्याला चांगलीच माहिती मिळेल. धन्यवाद.